वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महान भक्त म्हणजे प्रल्हादजी. हे प्रल्हादजी कुठे जन्माला आले? ते दैत्याच्या घरी. दैत्यांच्या घरी जन्माला आले, पण दैत्याच्या कुळात जरी जन्माला आलेले असले तरी भगवंताने कुळाचा विचार केला नाही, त्यांच्या भक्तीचा विचार केला. आणि भगवंताने खूप खूप प्रल्हादाच्या बाबतीत कष्ट घेतले आणि प्रल्हादाचं रक्षण केलेलं आहे. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. तर कोण दैत्य, त्यांच्या घरी कसे प्रल्हाद आले, याचा पूर्वचरित्राचा भाग आपण पाहूया. तर दैत्या घरी जे जन्माला आले प्रल्हादजी, ते हिरण्यकश्यपू या दैत्याच्या घरी प्रल्हाद जन्माला आले. हे दैत्य कोण? प्रल्हाद हा तिथे जन्माला आलेला हिरण्यकश्यपू हे कोण? ह्या दैत्यांचं कसं स्वरूप, याचं थोडंसं चिंतन आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. तर कश्यप मुनीने जी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीमध्ये त्यांच्या ज्या दोन मुख्य पत्नी आदिती आणि दिती, तर आदितीपासून जन्माला आलेले देव आदित्य, आदित्यपासून ते आदित्य हे देव जन्माला आले. आणि दुसरी जी त्यांची पत्नी दिती, त्या दितीपासून जे जन्माला आले ते दैत्य. विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यपू दैत्याच्या पोटी जन्माला आलेले हे प्रल्हादजी. तर हे हिरण्यकश्यपू हे तरी कोण, त्यांचाही विचार होणं गरजेचं आहे. तर हिरण्यकश्यपू हे पहिले जय आणि विजय. हिरण्यकश्यपू आणि त्यांचा बंधू हिरण्याक्ष हे दोन, हे मूळचे जय आणि विजय. त्यांना झालेला शाप, 3 जन्मामध्ये तुम्हाला असुर व्हावं लागेल, असुरयोनीत जन्म घ्यावा लागेल, या प्रकारचा शाप दिल्यामुळे तेच जय विजय हे असुर होऊन जन्माला आले. तर जय विजयांना शाप तरी कोणी दिला आणि तो का दिला, याचाही विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. तर जय विजय हे वैकुंठधामातील भगवान विष्णूचे द्वारपाल. जय आणि विजय दोन्ही आपण कुठे मंदिरामध्ये आपण पाहतो, 2 असे असतात, ते जय विजय आपण म्हणतो द्वारपाल. तर ते द्वारपाल वैकुंठधामामध्ये भगवंताच्या द्वारावर असणारे पहिले आद्य भक्त, भगवंताचे आद्य भक्त सनकादिक. सनकादिक हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. मानसपुत्र हे मानसपुत्र, त्यांची खूप भगवंताविषयी भक्ती, खूप भक्ती, देवाचे अतिशय जवळचे आवडते हे सनकादिक. म्हणून तुकोबरांना देखील असं वाटू लागलं की आपला निरोप भगवंताला पोहोचला पाहिजे, भगवंताने यावं आणि आपल्याला वैकुंठधामाला घेऊन जावं. याकरता तुकोबरांना वाटू लागलं देवापर्यंत निरोप नेमकं कोण पोहोचवेल आपलं. म्हणून नेमके निरोप पोहोचवणारे देवाच्या जवळचे जे असतील त्यांचं देव ऐकू शकेल. मग देवाच्या अतिशय जवळचे असे कोण संत आहेत, तुकोबरांच्या लक्षात आलं ते सनकादिक आहेत. म्हणून तुकोबरायांनी सनकादिकांची प्रार्थना केलेली आहे. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत,
सनकादिक संत तुम्ही 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 सन मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार देवाच्या अतिशय जवळचे सनकादिक म्हणून तुकोबराने सनकादिकांना विनंती केलेली एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकादिकांना प्रार्थना केली. पहिले समाजाला संदेश देणारे जनतेला बाहो उभारून संदेश देणारे जर संत कोण असतील तर सनकादिक आहे आणि त्याबरोबर शुकाचार्य आहे. शुक सनकादिक उभारिला बाहो सुख सनकादिक उभारिला बाहो शुक सनकादिकी उभारिला बाहो सुख सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितला हो दिसा साता परीक्षितीला हो दिसा साता परिस्थितीला हो दिसा साता परीक्षितीला हो दिसा साता शुक सनकादिकी उभारिला बाहो. बाहो उभारून समाजाला संदेश देणारे जनतेला संदेश देणारे संत सनकादिक त्यांना काय वाटू लागलं चला जाऊ आपण भगवंताच्या दर्शनाला वैकुंठधामाला. 5-6 वर्षाचे असे ते चौघे सनक सनंदन सनत सुजात आणि सनत कुमार असे ते 4 असे 4 उभे असे ते 4 त्या चौघांना वाटू लागलं की आपण आता वैकुंठधामाला जाऊ भगवंताच्या दर्शनाला. निघाले. वस्त्राचा कशाचाही परिग्रह नाही असे वस्त्र विरहित असणारे सनकादिक निघाले. 5-6 वर्षाचे वैकुंठधामाला जाऊन पोहोचले. आता भगवंताकडे जायला काय पण लगेच हे दरवाज्यावर असणारे आडवे आले. कोण आले ती पोरं? काही नाही लंगोटी नाही काही नाही काही नाही चाललेत कुठं. जय विजयांना वाटू लागलं यांना अडवलं पाहिजे भगवंताकडे या दरबारात हे असे यांना जाऊ द्यायच. ते लगेच त्यांनी काठी आडवी लावली दंड आडवा लावला आणि जायचं नाही. तेव्हा सनकादिक म्हणतायत कोण तुम्ही आडवे येणारे? आम्हाला आडवे यायचं नाही आम्हाला जायचं भगवंताकडे. भगवंताच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत. नाही जाता येणार म्हणे नाही जाऊ देणार. त्यावेळेला सनकादिकांना वाटू लागलं की कोणही देवाच्या जवळ राहून यांच्या ठिकाणी लीनता नाही नम्रता नाही सात्विकता नाही. या प्रकारची वृत्ती ही रजोगुणाची तमोगुणाची ग्रासलेली ही वृत्ती आहे. आणि ही रजतमाची वृत्ती यांच्यात शिरली आणि आपल्याला प्रतिबंध करते आहे. तर यांना या रजतमाचा काय दुष्परिणाम आहे तो यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. म्हणून सनकादिकांनी लगेच त्यांना शाप दिला. तुम्ही
या तमाचा आश्रय करून आम्हाला प्रतिबंध करत आहात, तर तमात रजात वावरणाऱ्याच योनीला, असुर योनीला तुम्हाला जन्माला यावं लागेल. तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील. या प्रकारे सनकादिकांनी जय विजयांना शाप दिला. तेच जय विजय आणि त्यांचे ते 3 जन्म जर कोणते असतील, तर पहिला जन्म हा हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. त्यानंतर दुसरा जन्म हा आहे रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसरा जन्म आहे शिशुपाल आणि वक्रदंत. विठ्ठल विठ्ठल आणि देवाच्या जवळचे देवापासून बाजूला गेले म्हणून पुन्हा त्यांना आपल्याजवळ आणण्याकरता देवालाच जावं लागलं. म्हणून ह्या 6 जणांचा उद्धार करण्याकरता देवाने 4 अवतार घेतले. विठ्ठल विठ्ठल हो, पहिलं हिरण्याक्षला मारण्याकरता वराह अवतार, हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नृसिंह अवतार झाले 2 दोघांकरता, आणि रावण कुंभकर्णाला मारण्याकरता राम अवतार, आणि शिशुपाल वक्रदंताला मारण्याकरता कृष्ण अवतार. विठ्ठल हो, तर याप्रमाणे जय विजय या असुर योनीला प्राप्त झाले सनकादिकांच्या शापामुळे. तेव्हा त्या असुर योनीमध्ये ते वावरत असताना त्यांची आता असुर वृत्तीच, तमोगुणाचीच वृत्ती, त्या दृष्टीने ते खूप पीडा देत, अतिशय त्रस्त करत, शक्ती मिळवायची. मोठी गंमत बरं काय असुरांची, देवापासूनच तपश्चर्या करून वर मिळवायचे आणि त्याचा प्रयोग पुन्हा देवांना छळण्याकरता करायचा. विठ्ठल तपश्चर्या करायची, देवांकडूनच सामर्थ्य मिळवायचं, वर मिळवायचा, आणि त्याचा प्रयोग पुन्हा देवांनाच त्रास देण्याकरता करायचा. या प्रकारे ही असुर वृत्ती, दैत्य वृत्ती. तर या हिरण्यकश्यपू दैत्याच्या उदरी हा प्रल्हाद हा कसा जन्माला आला, तर त्या प्रल्हादाच्या जन्माची आपण कथा पाहूया. आपण जर विचार केला, पाहू गेलो, तर हिरण्यकश्यपू असा विचित्र होता, भयानक त्रास देणारा होता, पीडा देणारा होता, आणि तो आपल्या बलावर देवांना मानत नसे. देव कोण, कसले देव, मीच खरा देव आहे, सर्वात श्रेष्ठ मीच देव आहे. ईश्वरोहम हम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, हे आसुरी संपत्तीचं वर्णन जे 16व्या अध्यायामध्ये आहे. दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. तर अहम ईश्वर हा, हीच त्यांची वृत्ती. त्याप्रमाणे तो त्या वृत्तीत धुंद राहून कोणाला मानत नसे. देव कोणी नाही, मेच देव आहे. म्हणून त्याने आपल्या राज्यामध्ये असा वटहुकूम काढला होता की कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. नाव घ्यायचं तर माझं, मीच खरा देव आहे. नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आपल्या भागवताच्या पारायणामध्ये ही ओवी होऊन गेली. ज्या वेळेला नारद आलेले आहेत, नारद वसुदेवाचा संवाद, त्यावेळेला वसुदेवाने नारदाचं वर्णन करत असताना या प्रकारे केलेलं आहे. तुम्ही कसे आहात नारदजी, तुम्ही कसे आहात, तुम्ही अगदी सम आहात, समदर्शी. तो भगवान विषम आहे, पण तुम्ही मात्र सम आहात. तर या प्रकारे वर्णन करून तुम्हाला जिकडे तिकडे मान आहे. देवांकडे जसा तुम्हाला मान आहे, तसाच दैत्यांकडे तुम्हाला मान आहे.
नाव घेऊन येदी देवाचे, तिथे 3-4 ओव्या त्या, तर दोन्हीकडे कसा मान आहे हे त्या ओव्यांमधून सांगितलेलं आहे. तेव्हा देवाचं नाव घ्यायचं नाही, हे ज्याचं ब्रीद तो हिरण्यकश्यपू. पण नारदजी तुम्ही मात्र त्याच्याकडे गेल्यानंतर हिरण्यकश्यपूने म्हणावं, नारदा एकदा भजन होऊ द्या, एकदा कीर्तन होऊ द्या, असं हिरण्यकश्यपूने नारदाला म्हणावं. नाव घेऊन येदी देवाचे ही हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्यासीही तुझे कीर्तन रुचे, त्यासीही तुझे कीर्तन रुचे. त्या हिरण्यकश्यपूला देखील नारदाचं कीर्तन आवडत होतं. म्हणून आपण कीर्तन असं केलं पाहिजे की देवाला तर आवडावं, पण असुरांनाही आवडावं, वाईटांनाही आवडावं, सर्वांना आवडावं आणि सर्वांना प्रवृत्ती व्हावी नामचिंतनाची, भक्तीची. विठ्ठल विठ्ठल तेव्हा सर्वांवर प्रभाव होण्यासाठी तितकी आपली प्रभावी भक्ती असणं गरजेचं आहे. प्रभावी भक्ती जर तशी असेल तरच परिणाम होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतं. म्हणून नारदाचं कीर्तन हिरण्यकश्यपूला आवडायचं, तो नाव घेऊ द्यायचा नाही. मग कोणी म्हणेल मग हे जर त्याचं ब्रीद होतं, नाव घेऊन न देणं, तर मग त्याच्याच पोटी नामधारक प्रल्हाद कसा काही जन्माला आला? तुम्ही तर सांगता बाप तैसा बेटा कुंभार वैसा लोटा, आणि पुढचं उत्तरार्ध हे मराठवाड्यात सापडतं या म्हणीचं. बाप तैसा बेटा कुंभार वैसा लोटा, घोडी तैसी मेक आणि माय तशी लेक. विठ्ठल विठ्ठल मग हिरण्यकश्यपू हा जर नाव घेऊ देत नव्हता, तर मग त्याचाच मुलगा नामधारक कसा जन्माला आला? तर तो नामधारक कसा जन्माला आला याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे, नरसिंह पुराणामध्ये खूप सुंदर रीतीने तो सांगितलेला आहे. एकदा काय झालं, ह्या हिरण्यकश्यपूच्या मनात आलं की आपल्याला या देवांवर खरी चाल करता येण्यासाठी तपश्चर्या करणं गरजेचं आहे. तपश्चर्येशिवाय शक्ती येत नसते. आपल्या कायेत शक्ती यावी, वाचेत शक्ती यावी, मनात शक्ती यावी असं जर वाटतंय, तर ही शक्ती येण्याकरता आपण त्या प्रकारे तपश्चर्या करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ती शक्ती येऊ शकत नाही. म्हणून आपण तपश्चर्या करूया असा निर्णय हिरण्यकश्यपूने घेतला. आणि आपली पत्नी जी कयाधू, तिचं नाव, हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव कयाधू, कयाधूला म्हणू लागला, हे बघ कयाधू, मला असं वाटतंय हे देव फार मस्तीत आलेले आहेत, यांचा गग्गा जिरवायचा आहे जरा. तेव्हा मला ताकद येण्यासाठी, शक्ती येण्यासाठी मी तपश्चर्येला जाणार आहे आणि 10,000 वर्ष तपश्चर्या करणार, शक्ती मिळवणार आणि या देवांकडे पाहणार. माझ्या मनात आलंय मी जातो. कयाधू म्हणू लागली, ठीक आहे, तपश्चर्या करायचं तुमच्या मनात आल्यावर मी काय विरोध करणार? पत्नीने चांगल्या कामाला विरोध करू नये. विठ्ठल विठ्ठल चांगल्या कार्याला विरोध करू नये. तिला धर्मपत्नी म्हटलं जातं. तेव्हा धर्मपतीकडून घडला गेला पाहिजे. म्हणून धर्मानुकूला क्षमया धरित्री षड्गुण्यमेतद्धि पतिव्रतानाम, हे 6 गुण आहेत. तर धर्मानुकूल असायला पाहिजे. तेव्हा ती कयाधू धर्मानुकूल होती. तपश्चर्या तुम्ही करताय, तिने विरोध केला नाही, मान्यता दिली. निघाला हिरण्यकश्यपू. त्याने एक अरण्य निश्चित केलं, तिथे जाऊन तपश्चर्या करायची. म्हणून सर्व काही तयारी केली, वातावरण निर्माण केलं.
आसन तयार केलं आणि तो तपश्चर्या करता बसलेला आहे. हे ब्रह्मदेवाला कळलं की हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेलेला आहे. तपश्चर्या करून आणखी शक्ती मिळवणार, आणखी ताकद तो मिळवून आपल्यालाच जेरी सांगणार, देवांना जेरी सांगणार. तेव्हा जेणेकरून हा तपातून परावृत्त होईल असं काय केलं गेलं पाहिजे. काय करा, चिंतातुर आहेत ब्रह्मदेव. दररोजच्या नियमाप्रमाणे नारद दर्शनाला आले आपल्या पित्याच्या. ब्रह्मदेवाच्या दर्शनाला आल्यानंतर वंदन केलेलं आहे. पिताश्री, आपण खिन्न दिसताय, सतेजता नाही, प्रसन्नता दिसत नाही आपल्या चेहऱ्यावर, खिन्नता दिसते आहे. तर का? किमर्थम खिद्यते तात, तात किमर्थम खिद्यते. बाबा, आपण खेद का करत आहात? असा काय तुमच्यावर प्रसंग आलेला आहे? त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, बा नारदा, प्रसंग असा आलेला आहे, तुला माहित आहे हे असुर लोक तपश्चर्या करतात, सामर्थ्य मिळवतात आणि आपल्याला देवादिकांनाच त्रास देत आहेत. तर आता हिरण्यकश्यपू तपासला गेलेला आहे आणि 10,000 वर्ष तपश्चर्या करायची असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. काय आता करायचं? अवघड होणार. मग काय बाबा, तुमचं म्हणणं काय, मनोगत काय? तो त्या तपातून परावृत्त झाला पाहिजे. नारदजी म्हणतायत, हरकत नाही, नारायण नारायण, ते काम मी करतो. तो तपातून परावृत्त कसा होईल म्हणून आपल्या पित्याला ब्रह्मदेवाला वंदन करून नारदजी निघाले. हिरण्यकश्यपू जे आसन मांडून तपाला बसला होता तिथे नारदजी गेले. त्यांनी कलविंक पक्षाचं रूप धारण केलं आणि त्या परिसरात तिथे जाऊन ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा 3दा ध्वनी केला. हिरण्यकश्यपूच्या कानावर ते आलं आणि हिरण्यकश्यपू म्हणू लागला, मुहूर्त काय चांगला नाही. आपण तपाला आलो खरं, पण मुहूर्त चांगला नाही. हे काय आपल्या कानावर आलंय अपशकुन? हे काय कानावर आलं नाव? अपशकुन आहे हा आपल्या तपश्चर्येला. चांगला मुहूर्त नाही, आपली तपश्चर्याकडेला जायची नाही. हा पहिलाच प्रथमग्रासे मक्षका पातः. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला, तपश्चर्याकडेला जाणार नाही, त्यापेक्षा न केलेले बरे. पुढे एखादा चांगला मुहूर्त पाहून येऊ आणि मग तपश्चर्या करू असा हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला आणि निघाला. परत आला. ज्या वेळेला तो परत आला त्यावेळेला कयाधू ऊर्तस्नात होते. कयाधूला आश्चर्य वाटू लागलं, प्राणनाथ, आपण कोणता एकदा संकल्प केला, निश्चय केला की आपण ते कार्य पूर्ण केल्याशिवाय परत येत नसता, अशी तुमची स्वभावाची ठेवण आहे. मग आता तुम्ही 10,000 वर्ष तपश्चर्याला जाणार म्हटले आणि मग का आले? तर त्यावेळेला हिरण्यकश्यप म्हणतो, हे बघ, तू विचारू नये आणि आम्ही सांगू नये. कारण विचारण्याच्या भानगडीत पडू नको. आलो, मनात वाटलं होतं गेलो, होणार नाही म्हणून आलो. नाही म्हणे, पण तुमचा स्वभाव तसा नाही. तुम्ही जो संकल्प केला, कार्य हाती घेतलं की त्याची पूर्तता केल्याशिवाय तुम्ही येत नसता, हा तुमचा निर्णय, नियम आहे. मग आता कसे आलात तुम्ही? मला आश्चर्य वाटतंय, मला याचं कारण लक्षात आणून द्या.
एकांतात आहे. रात्री एकांतात असताना कयाधूने हा प्रश्न केला. हिरण्यकश्यप म्हणतो आहे दुसरं काय बोल, हा विषय राहू दे बाजूला. नाही म्हणे, काय हरकत काय, मला सांगायला काय हरकत आहे, मी आपली धर्मपत्नी आहे आणि इथं कोणीच नाही, मीच आहे, तुम्ही आणि मीच आहे. काय असेल अडचणी तर कोणाला समजणार नाहीये, गुप्तता राखली जाईल, पण मला तर समजू द्या, सांगा काय. नाही म्हणे, जे आहे ना ते सांगण्यासारखं नाही, म्हणून मी तुला म्हणतो तू बोलू नको, तू विचारू नको, मी आलो ना. नाही म्हणे, मला सांगा. मला आश्चर्य वाटत आहे. त्यावेळेला हिरण्यकश्यप म्हणतो आता ठीक आहे, तू आग्रह धरलाय तर मी सांगतो तुला. मी बोललो, तपश्चर्याला जातो, गेलो, स्थान निश्चित केलं, आसन तयार केलं, आसनावर बसलो, साधनेला सुरुवात केली, माझ्या कानावर आसास आलं. म्हणे काय आलं, म्हणे ते नाही मी सांगणार तुला. विठ्ठल 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 हो. तेव्हा कयाधू पुन्हा पुन्हा म्हणते, सांगा ना, मला सांगायला काय हरकत आहे, मी तुमची धर्मपत्नी आहे, एकांतात आपण आहोत, सांगा ना. नाही म्हणे, तू विचारू नको. पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा असं झाल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणला, आता तुझा फारच आग्रह आहे, सांगतो. मी गेलो, तपश्चर्याला बसलो आणि तिथे असं कानावर आलं. काय हे बघ, मला सांगावंच वाटत नाही, पण तुझा फार आग्रह चाललेला आहे. आता काय, नाही म्हणे, सांगा ना सांगा ना. असं अनेकदा झाल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणला, काय हरकत नाही, आता सांगा, फारच हिचा आग्रह झालेला आहे. तर हे बघ, मी गेलो, तिथे तपश्चर्याला बसलो, तिथे कोण एक पक्षी आला आणि तो असा ओरडला. म्हणे काय, नाही म्हणे, ते नाही सांगत तुला. तेव्हा कया तू म्हणते, अहो असं काय करता, सांगा ना, बोला ना, काय झालं. तो काय म्हटला. अनेकदा झाल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणतो की आता हे फारच हट्टाला पेटली, हिचं म्हणणं आहे सांगावं, तर आपणही हिचं मानलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ही आपल्याला साथ देणारी आहे, हिचं मन मोडू नये, हिला सांगावं. म्हणजे असा सत्व गुणाचा उदय त्याच्या अंतःकरणात झाला. रजतम बाजूला जाऊन ही सात्विकता, मृदुता, लीनता, ही आर्जवता हिरण्यकश्यपूच्या वृत्तीमध्ये आली. आणि कयाधूला म्हणला, आता तुझा फार आग्रह आहे तर मी सांगतो. तो पक्षी आला आणि असं म्हणू लागला, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. असा त्याने 3दा ध्वनी केला. म्हणून मी निर्णय घेतला, हा अपशकुन आहे. आपल्या कानावर हे काय आलं, ज्याला आपण आयुष्यभर जन्माभर विरोध करत आलो आणि तेच माझ्या कानावर येतंय, म्हणजे हा अपशकुन आहे. म्हणून मी निर्णय घेतला, आता नको जाऊ परत, म्हणून मी आलो. कयाधूला वाटू लागलं, ज्यांनी आयुष्यभर हा निर्णय घेतला, देवाचं नाव घ्यायचं नाही, आणि त्यांनी आज माझ्यापुढे नाव घेतलं, खूप तिला आनंद झाला, खूप आनंद झाला की यांच्या मुखातून 3दा नाव आलं. तेव्हा कयाधूला वाटू लागलं, आता संधी आहे. या लीनतेत आलेले आहेत, प्रसन्न आहेत आपल्यावर, तर रात्रभर आपण यांच्याकडून नामचिंतन करून घेऊ. म्हणून कयाधू म्हटले, तुम्ही तिथे गेलो, तुमच्या कानावर असं आलं. हो, कसं आलं. अगं तुला सांगितलं ना आता कसं आलं म्हणून. आपण काय आलं मला सांगा तर खरं. अगं ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, असं ते 3दा म्हटला, ते माझ्या कानावर आलं. असं कानावर आलं, हे नाव कानावर आलं तुमच्या. हो, तुम्ही ऐकलं. हो, म्हणून तर तुला सांगतो ना, ऐकलं म्हणून. हा,
माझ्या कानावर ते आलं. तीनदा किती वेळा केला उच्चार? तीनदा. कसा केला? अगं तुला सांगितलं ना किती वेळा सांगायचं. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, असा ध्वनी आला. असं तुम्ही तर सांगून गेले होते 10,000 वर्ष येणार नाही मला, आणि 10,000 वर्ष येणार नाही म्हटले आणि पुन्हा आले, लगेच आले. कसं काय आलं तुमच्या मनात? अगं सांगितलं ना तुला, आता तिथे गेल्यावर ते माझ्या कानावर असं नाव आलं. अनेकदा असं करून करून तिने हिरण्यकश्यपूकडून नामचिंतन करून घेतलं. सात्विकतेत येऊन नामचिंतन त्या हिरण्यकश्यपूच्या मुखातून निघत आहे. आणि त्याच वेळेला त्यांचा संबंध झाला आणि त्या संबंधातून जो संभोग घडला आणि त्यातून नामधारक प्रल्हाद हा जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल रात्रभर कयाधूने नामचिंतन करून घेतलेलं आहे. त्यातून संबंधात त्या कालामध्ये जशी वृत्ती असते, जशी शारीरिक ठेवण असते, जसं इंद्रियांचं चलनवलन असतं, त्या प्रकारचं गर्भ तसा पिंड तयार होत असतो. ब्रह्मवैवर्त पुराणात याचा फार वेगवेगळा भाग विचार आलेला आहे. त्या 4 दिवसाचा रजोदर्शनाचा काल देखील त्या स्त्रीने कसा व्यतीत करावा त्याच्यावरही संतती अवलंबून असते. म्हणून खूप तो बारकायचा भागी जाऊ दे, आपल्याला तो सांगता येणार नाही, जमणारही नाही ते. तर त्यावेळेला या दोघांच्या वृत्तीमध्ये नामचिंतनाचं सारखं एक प्रेम निर्माण होत गेलं आणि ते म्हणावंसं वाटू लागलं, कानावर यावंसं वाटू लागलं. म्हणून त्यातून वीर्यस्खलन होऊन हा पिंड तयार झाला, तो प्रल्हादाचा. याप्रमाणे गर्भधारणा झालेली आहे. काही दिवस गेल्यानंतर हिरण्यकश्यपूला आपल्या मनाप्रमाणे मुहूर्त सापडला की आता मुहूर्त हा बरा आहे. जसा फार दिवसातून मुहूर्त थोडासा सापडला राम मंदिर भूमिपूजनाचा, अगदी थोडा काल, असा काल जो सापडला त्यातून राम मंदिराचं भूमिपूजन घडलं. तसे काल त्याच्या काय लक्षात आला, या कालात आपण जाऊन आता तपश्चर्या करूया. म्हणून हा हिरण्यकश्यपू तपश्चर्याला त्याच्याप्रमाणे गेला. इंद्राचं पोट दुखायला लागलं. इंद्राच्या पोटदुखीचा प्रकार म्हणजे थालपीठ खाऊन नाही बरं. इंद्राचं पोट जे दुखायला लागलं त्याला पोट, हा तपश्चर्याला गेला, तप करणार आणि आपलं इंद्र पद घेणार, आपल्या देवांना त्रास देणार, पीडा करणार. आणि त्याने पुन्हा आता दुसरं असं केलं, गेला होता पुन्हा आला आणि पुन्हा बीज निर्मिती करून गेलेला आहे. म्हणजे हातदान पुन्हा हा याच्यापासून निर्माण होणारा, तोही किती त्रास देईल, काय करेल. म्हणून इंद्राने निर्णय घेतला, एक करू आपण आता. तो गेलाय, निदान पुढचा तरी आपल्याला आता प्रतिबंध करता येईल. जाऊ त्या कयाधूला पळवून आणू आणि नष्ट करून टाकू. म्हणून इंद्र आला आणि कयाधूला त्याने पळवलेलं आहे. योग कसा, नारद का तिकडून येऊ नये. आणि नारदाने पाहिल्यानंतर नारदजी म्हणतायत, मूर्खा, देवांचा देव तू आहेस पण अक्कल नाही. काय वाटतं तुला? स्त्रीला परस्त्रीला पळवून आणलेलं आहे कुशाल, देव असून तुला काही वाटत नाही. तेव्हा इंद्राने सांगितलं, ही एक रक्षणाची रीती आहे, पद्धत आहे. जसं राजकारण वगैरे प्रत्येक म्हटलं जातं की ते हे राजकारणात असं चालतं,
अमुक असं घडतं, याच्यात हे चालतं. तसं रक्षणाकरता आपण उपाय केले पाहिजे, त्यापैकी हा एक उपाय आहे, म्हणून हा केलेला आहे मी उपाय. काय वाटतं तुला? म्हणे हिरण्यकश्यपू आला आणि त्याने बीजारोपण केलेलं आहे, पुन्हा जो याच्यापासून निर्माण होणार तो भयंकर पीडा देणारा असं होईल, म्हणून मी इला नेतो आहे, चा गर्भ नष्ट करणार. नारदाने सांगितलं, इंद्रा तुझी चुकीची समजूत आहे. हा जो गर्भ आहे हिच्या उदरामध्ये, हा असुर स्वभावाचा नाही, वाम मार्गाचा नाहीये. हा जो गर्भ आहे हिच्या उदरामध्ये, हा नामनिष्ठ भगवत भक्त होणार आहे. असं आहे, तेव्हा तू हिला सोडून दे, सोडून दे. नारदाने सांगितलं, नाही तर याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. इंद्रा चांगलं नाही. इंद्राने ऐकलं, कयाधूला सोडलं. कयाधू भयभीत झालेली. तेव्हा तू कयाधू नारदाला म्हणते, नारदजी ते तर तपश्चर्याला गेलेले आहेत आणि असं सुनाट पाहून याने मला पळून आणलं, आणखी पुन्हा कोण मला त्रास देईल काय सांगता येत नाही, मला भीती वाटते. नारदजी म्हणतायत, भीती जर वाटते तर काय करा, माझ्या आश्रमात तुम्ही राहा. नारदाने कयाधूला आपल्या आश्रमामध्ये ठेवलेला आहे आणि रक्षणाची जबाबदारी नारदाने घेतलेली आहे आणि नित्य तिला सांगितलं की तू नामचिंतन करत राहा, सत्कथा श्रवण करत राहा. उपदेश केला दैत्य पत्नी, उपदेश केला उपदेश केला अकस्मात वाटे नारद भेटला, उपदेश केला दैत्य पत्नी, उपदेश केला दैत्य पत्नी, उपदेश केला दैत्य पत्नी. अकस्मात वाटे नारद भेटला, उपदेश केला दैत्य पत्नी, उपदेश केला दैत्य पत्नी, उपदेश केला दैत्य पत्नी. अकस्मात वाटे नारद भेटला. नारद हा भेटला वाटेमध्ये आणि त्याने याप्रमाणे हे सर्व घडवलं, उपदेश केला, मार्गदर्शन केलं आणि कयाधूला मोठा आधार दिला. इंद्रालाही भीती दाखवली, इंद्रालाही दुष्परिणाम लक्षात आणून दिला. नारदाने आणि कयाधूलाही आश्रय दिला, अभय दिलं. नित्य नामचिंतन ती करते आहे, सत्कथा गाते आहे, नारद जे प्रवचन करतायत सांगतायत ती ऐकते आहे. असा काल तो 9 महिन्याचा गेला आणि त्यानंतर जो उदरे जन्माला आला मुलगा, तोच मुलगा म्हणजे प्रल्हाद. नारदस्योपदेशेन वैष्णव समजायत. विठ्ठल 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 विठ्ठल. तर या प्रकारे तो नामधारक प्रल्हाद या प्रकारे या संस्काराने बनला गेलेला तो वाढतो आहे, चाललेला आहे. वय 5-6 वर्षाचं झालेलं आहे. हिरण्यकश्यपूला वाटू लागलं की आपण याला आपल्या आसुरी विद्येचं शिक्षण द्यावं, कोणाकडे तरी शिकायला ठेवावं. लक्षात आल्यानंतर दैत्यांचे गुरु शुक्राचार्य
शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, शुक्राचार्य हे भृगु ऋषीचे पुत्र, दैत्यांचे गुरु. आणि त्या शुक्राचार्यांची 2 मुलं षंड आणि अमर्क. या षंडामर्कांकडं हे तरुण आहेत, नवीन पद्धतीचा कम्प्युटरच्या साहाय्याने नवीन काय अभ्यास यांचा असेल तर यांच्याकडे आपण शिकायला ठेवूया म्हणून षंडामर्काला बोलून घेतलं हिरण्यकश्यपूने आणि सांगितलं की माझा हा मुलगा, याला तुम्ही आपल्या राजनीतीचं शिक्षण द्या. विठ्ठल 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 असं सांगितल्यानंतर षंडामर्क प्रल्हादजीला घेऊन गेलेले आहेत. त्यांच्या पाठशालेमध्ये अनेक मुलं होती. त्या अनेक मुलांबरोबर हा एक नेलेला आहे. षंडामर्क शिक्षण द्यायचे, सर्व ऐकायचे, प्रल्हादजी ऐकायचे. आपल्याला गुरुजींकडे पाठवलेलं आहे, हे आपले गुरुजी आहेत, तर त्यांचा अनादर करायचा नाही. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा अनादर होऊ नये. विठ्ठल विठ्ठल अवज्ञा होऊ नये, अनादर होऊ नये. एक महत्त्वाचं विद्यार्थ्यांचं कर्तव्य, शिष्याचं कर्तव्य. तेव्हा आपल्या गुरूंचा आपण अनादर करायचा नाही. म्हणून ते सांगत राहायचे, हे ऐकत राहायचे. पण ऐकल्यानंतर त्याचं मनन चिंतन काही नाही. मनन चिंतन करायचं ते त्या मुलांना बरोबर घ्यायचं आणि सांगायचं, मुलांनो आपण काय करायचं. कौमार आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह. भागवत धर्माचं आपण आचरण करावं, त्या भगवंताची भक्ती करावी, त्या भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं. याप्रमाणे प्रल्हाद त्या आपल्या गुरुबंधूंना सांगत असत. आपले गुरुजी सांगतायत, त्यांचा अनादर करायचा नाही, त्यांना वंदन करायचं, नमस्कार करायचा. पण आपल्या जीवनामध्ये खरं कल्याण त्या भगवंताच्या स्मरणात आहे, चिंतनात आहे. या प्रकारे मुलांना त्यांनी सांगायचं. गुरुवैर भाव सांगत हरीचा, न मानित याचा उपदेश, न मानित याचा उपदेश. गुरुवैर भाव सांगे श्रीचा, न मानित याचा उपदेश, न मानित याचा उपदेश. न मानित याचा उपदेश. तर या प्रकारे ते आपल्या गुरुबंधूंना म्हणायचे, आपण ही भक्ती करावी, साधना करावी. काही दिवस गेल्यानंतर हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं, पालकाने आपला पाल्य शिकतो का, शाळेत काय करतो आहे याचं पत्रक असतं ते पाहिलं पाहिजे. अभ्यास करतो का, नियमित चाललंय का, हे पालकाने लक्षात घेतलं पाहिजे. हिरण्यकश्यपूला वाटू लागलं, हा काय करतो आहे, कुठपर्यंत शिक्षण आलं. म्हणून समजून घ्यावं म्हणून षंडामर्काला निरोप दिला आणि घेऊन या प्रल्हादाला आणि सांगा काय करतो आहे तो पाहू द्या. षंडामर्क सांगायचे, पाठाला हे बसायचे, ऐकायचे. पण तसं काही करायचं नाही. आपलं चाललेलं भक्तीचं नामचिंतनाचं. षंडामर्काला वाटू लागलं की आपला हा शिष्य चांगल्या प्रकारे आपल्या पित्याचं मनोगत पाहून प्रसन्न करून घेईल आणि ते प्रसन्न झाले की आपल्याला दक्षिणेला कमतरता पडणार नाही.
घेऊन आलेला आहे. विचारलं, प्रल्हादा काय शिकला सांग. त्यामुळे प्रल्हाद म्हणतो आहे, बाबा जीवनात शिकायचं काय खरं. मनुष्य जन्माचं सार्थक, खरं मनुष्य जन्माचं कल्याण भगवंताच्या नामचिंतनात आहे, स्मरणात आहे, भक्तीत आहे. आपण ते करायचं आहे. ते भगवंताची 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. इथे पुंसा अर्पिता विष्णू भक्तिश्चेन नवलक्षणा. पुढचा श्लोक आहे त्याच्याचं. ही नवलक्षणा भक्ती आहे, ही नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तर ही 9 प्रकारची भक्ती विष्णूची आपण करावी, ती समर्पित करावी, म्हणजे जीवाचं कल्याण आहे. तर मी ते करत आहे आणि मुलांनाही सांगत आहे. त्यावेळेला हिरण्यकश्यप क्रोधायमान झाला आणि षंडामार्गाला सांगितलं, हेच तुम्ही शिक्षण देता का आमच्या विरोध्याचं? ते करायला लावता. मी आपली असुरी विद्या, राजविद्या, आपली असुरांची ही शिक्षणाकरता पाठशाळा खोलली आणि त्या पाठशाळेत हे तुम्ही शिकवता तुमच्या विरोधकांचं, वैऱ्याचं, शत्रूचं. जा, घेऊन जा, परत व्यवस्थित करा, चांगलं शिकवा आपलं. यावेळेला तुम्हाला माफ, क्षमा घेऊन जा. घेऊन गेलेले आहेत. पण षंडामार्क सांगायचे प्रल्हादाने विरोध करायचा नाही, पण करायची ती आपली भक्ती. पुन्हा बोलवला. आल्यानंतर, का रे प्रल्हादा, काय बदल झाला का? चांगलं शिकला का आपलं काय? पिता क्रोधे पुसे बाळा, काय शिकला ते सांगे, काय शिकला ती सांगे, काय शिकला ती सांगे. क्रोधे बाळा, काय शिकला ती सांगे, काय शिकला ती सांगे, काय शिकला ती सांगे. येरू म्हणे नारायण, या वाचून मी नेले, या वाचून मी नेले, या वाचून आयरू म्हणे नारायण, या वाचून मी नेले, या वाचून मी नेले, या वाचून मी नेले. पिता क्रोधे पुसे बाळा, काय शिकला ते सांगे. एरू म्हणे नारायण, या वाचून मी नेने. असं म्हटल्यानंतर मग हिरण्यकश्यप म्हणाला, दोनदाही आपण ह्या प्रकारे पाहतो आहे तर हेच उत्तर येत आहे, तर हा बदलणार नाही, सुधारणा होत नाही. तर असा मुलगा काय कामाचा, कशाला ठेवायचं? म्हणून हिरण्यकश्यपूने लगेच हाक मारली, ए दैत्यांनो या इकडं आणि हे संपवा कार्ट, याला नष्ट करा. या प्रकारे हिरण्यकश्यपूने दैत्यांना सांगितलेलं आहे. मारण्याचे अनेक प्रयोग हिरण्यकश्यपू करतो आहे आणि पुन्हा म्हणतो आहे, प्रल्हादा आलं का लक्षात तुझ्या? तू सोडतो की ना हा छंद, हे सोडून देतो की नाही? परंतु प्रल्हादाने सोडून दिलं नाही, तो तेच करत राहिला. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितोष हरी म्हणे नारायण, परितोष हरी म्हणे नारायण. प्रल्हादाची पिता करीतो जाचणी,
मने परितोष मरे मने नारायण परितोष मरे मने नारायण प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितोष मरे मनी नारायण. प्रल्हादाला तो जाच देतो आहे, त्रास देतो आहे, अनेक प्रकारे कठोर भाषा बोलून प्रयोग करतो आहे, परंतु प्रल्हाद काय ते सोडत नाही. तो तेच नामचिंतन करतो आहे. शेवटी हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला, आता सौम्य शिक्षेत याच्यात बदल होत नाही, तर आता अंतिम विशेष शिक्षाच देऊन याला नष्ट करणं, संपवणं हेच आपण केलं पाहिजे असा निर्णय घेतला. आणि मग संपवण्याकरता त्याने जे प्रयोग केले, जवळजवळ 14 प्रयोग केलेले आहेत प्रल्हादाला मारण्याचे. आपल्याला काय आठवतील, सांगता येतील तेवढे सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. तत्पूर्वी या प्रकारे दैत्याच्या घरी हा प्रल्हाद जन्माला आला. तो नामचिंतन करू लागला, भक्ती करू लागला. पित्याला ते मान्य झालं नाही, म्हणून पित्याने त्याला जाच देणं सुरू केलं, परंतु त्याने नामचिंतन सोडलं नाही. जहाल प्रयोग केले तरी भगवंताने त्याचं कसं रक्षण केलेलं आहे, त्या रक्षणाचा आपण थोडासा भाग पाहू. आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी याचा विचार आपण संपुष्टात घेऊया. सर्वांनी तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया उंचरीच काही नेने भगवंत तिथे भाव भक्ती दे कोणिया तिथे भाव भक्ती दे कोणिया. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. दैत्याच्या घरात हा सत्पुत्र जन्माला आलेला प्रल्हाद, त्याला आपल्या पित्याने केलेली जाचणी, परंतु त्याने नामस्मरण काय भक्ती काय सोडली नाही. तिथे भगवंताने त्याचं रक्षण केलं. तर ज्या वेळेला तो ऐकतच नाही, मानतच नाही, त्यावेळेला हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला आणि सांगितलं, ए दैत्यानो, याला संपवा. संपवा म्हटल्यानंतर लगेच दैत्य पुढे आले आणि म्हणू लागले, आम्ही संपवतो. ते त्याला घेऊन गेले. तीक्ष्ण असे भाले त्रिशूल असे आणलेले आहेत आणि त्या त्रिशूळाने भाल्याने सारखा त्याला मार देत आहेत. सर्व काही मारण्याचे प्रयत्न त्यांनी करतायत, परंतु एवढे प्रयोग केले, पडला तरी झाला तरी पुन्हा तो उठतो आहे, नामचिंतन करतोच आहे. त्या तीक्ष्ण भाल्यानेही, तीक्ष्ण अशा त्रिशूळानेही
प्रल्हादावर काही परिणाम झाला नाही. भगवंताची त्यांनी संलग्नता जोडली होती. म्हणून भगवंताला त्याने जे प्रेम समर्पित केलेलं होतं, भावभक्ती जी समर्पित केलेली होती, ती भाव समर्पित केलेली भक्ती ही प्रल्हादाचं रक्षण करत होती. त्या तीक्ष्ण भाल्याने त्रिशूलाने काही परिणाम झाला नाही. निरोप पाठवला, काय झालं नाही म्हणे, सर्व प्रयोग आम्ही केले. पार आपण बरोबर रामदास बाबा एक शब्द दीची चाळण केली, इंजेक्शन देऊन देऊन घेऊन घेऊन. तसं खूप प्रकारे याला तीक्ष्ण शस्त्राने प्रयोग केले तरी प्रल्हाद काही मरत नाही म्हणे, तो काही नाही मरत. मग आता काय करायचं? मग दुसरा एक उठला, तो राक्षसाला दैत्य म्हणू लागला, यांचं काम आहे का ते, मी करतो काम, त्याला संपवायचं. तो होता गजशाळेतला, हत्तींच्या शाळेत. तो म्हणू लागला, मी करतो, याला संपवतो. त्याने काय केले, एक मदोन्मत्त हत्ती, त्या हत्तीला पाजली, जरा उन्मत्त केलं, चवतळवलं, आपल्या ग्रामीण भाषेत पिसळवलं त्याला. याला घेऊन गेला आणि त्याच्यावर सोडलेला आहे. तो हत्ती, मदोन्मत्त हत्ती, तुडवतो आहे, रौंदावतो आहे, सर्व काय करतो आहे. तरी प्रल्हाद उठतोच आहे आणि नामचिंतन करतोच आहे. तो काही मरत नाही. तुकोबाराय म्हणतात, एक भगवंत सखा जर आपल्या जीवनात झाला तर कोण आपलं वाकडं करू शकणार आहे? सगळं जग त्याच्यावर कृपा करत असतं. देव सखा जरी जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी, जग अवघे कृपा करी. देव सखा जरी जग अवघे कृपा करे, जग अवघे हो, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. त्याचं शेवटचं चरण आहे, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. भगवान प्रयत्न करतायत आणि त्या प्रल्हादाचं रक्षण करतायत. देव ज्याचा सगळा झालाय, ज्याको राखे साह्या मार सके ना कोय, बाल न बाका कर सके जो जग बैरी होय. तो मदोन्मत्त हत्ती मारू शकला नाही. देव राखेत या मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण. न मोडे काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन. न देव राखे मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण, देव राखेत या मारिल कोण. देव राखे तया मारील कोण. देव ज्याचं रक्षण करणार त्याला कोण मारणार आहे? जाको राखे साह्या मार सके ना कोय, बाल न बाका कर सके जो जग बैरी होय. सर्व जग त्याचं वैरी झालं तरी त्याचा केस कोणी वाकडा करू शकत नाही. तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. सांगितलं, झालं का? गेला का तो? संदेश द्या मला लवकर. संदेश देऊन सांगतायत, खूप प्रयत्न केले, फार तुडवलं मदोन्मत्त हत्तीने, पण तो काय मरत नाही. याचं काम आहे का? कोण चला, कोण येतंय मारतंय? तिसरे आले दैत्य, ते म्हणले आम्ही मारतो. ते होते गारुडी समाजात समजा इतर, ते म्हणून आम्ही मारतो. ते घेऊन गेले आणि अनेक विषारी सर्प, विषारी त्याच्यावर सोडलेले आहेत. त्यात अनेक
विषारी सर्पांनी त्याला वेढलं, सारखे दंश केलेले आहेत, तरी प्रल्हाद काय मरत नाही. सर्व प्रयोग करूनही शेवटी प्रल्हाद आनंदातच आहे, नाचतोच आहे, खेळतोच आहे, नामचिंतनात दंगच आहे. काय निरोप आला, काय झालं, गेला का तो, नाही म्हणे, काय आहे काय कळत नाही. तो कसलीच बाधा, कसलाच त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणे. मग काय करायचं, कोण आहे का मारणारा? पुरोहितांनो सांगा, तुमच्यात कुणी आहे का? त्या पुरोहितांमध्ये बोलवल्यानंतर पुरोहिताला त्याने चौथा प्रयोग केला आपला. त्याने काय केले, एक कृत्या निर्माण केली म्हणे, मी मानतो. त्या पुरोहिताने कृत्या निर्माण केली आणि ती प्रल्हादावर सोडलेली आहे. जशी दुर्वास मुनीने अंबरीशवर सोडली होती कृत्या, आपली जटा उपटली, जटामुत्कृत्य कृत्या निर्माण केली ती सोडली, तसं त्या पुरोहिताने ही कृत्या निर्माण करून सोडली. ते कृत्य आपले सगळे प्रयोग करते आहे, सर्व करते आहे, परंतु प्रल्हाद काय मरत नाही. काय झाला दिवसभरचा संदेश सांगितलं. पुरोहित म्हणू लागला, काय नाही, अपयश आलं. विठ्ठल विठ्ठल हो, त्यावेळेला चौथा प्रयोग अपयशी झाला, यश आलं नाही. आता काय करायचं, कोणी करतंय का मारण्याचं काम? काही वनात राहणारे असे राक्षस ते पुढे आले, ते म्हणाले आम्ही करतो याचं काम. ते प्रल्हादाला घेऊन गेले, उंच शिखरावर नेलं, उंच डोंगरावर नेलं, उंच पहाडावर नेलं आणि पहाडावर नेऊन दिलं टाकून. अतिशय उंचीवरचा तो पहाड, जसं आपलं उंच शिखर कोणते, कळसुबाईचं शिखर आपल्या महाराष्ट्रात इगतपुरीकडचं, तर त्या प्रकारे उंच शिखरावर नेऊन त्याला टाकलं खाली. परंतु इतका गडबड्या लोळत गेला, सर्व अनेक दगडांशी स्पर्धा करत होत ठक्के खात गेला, परंतु काहीही झालं नाही. उरलेला आहे निवांत नामचिंतन करतो आहे. देव ज्याचं रक्षण करणार आहे त्याला कोण मारणार आहे? तर या प्रकारे पाचवा प्रयोग केला, त्यातही काही यश आलेलं नाही. शेवटी हिरण्यकश्यप म्हणतो, काय करावं आता, याला मारण्याकरता काय आहे की नाही, कोणी आहे की नाही आपल्यामध्ये? असुरामध्ये शंभरासुर उठला आणि तो शंभरासुर म्हणू लागला, मी करतो याला मारण्याचं काम. तो शंभरासुर घेऊन गेला आणि त्या शंभरासुराने आपले मायावी प्रयोग केले, खूप मायावी प्रयोग त्याच्यावर केले, परंतु कुठल्याही मायावी प्रयोगाचा परिणाम प्रल्हादावर झाला नाही. प्रल्हाद त्यातूनही जिवंतच आहे. विठ्ठल 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 हो, काय करायचं आता, कुठला प्रयोग करायचा, काय करावं, मारावं? तितक्यात एक म्हणू लागला, मी करतो त्याला मारण्याचं काम. हा प्रयोग करायला निघाला. कितवा झाला प्रयोग? आता सातवा. काय सातवा प्रयोग आता करायचा, काय करायचं त्याने निर्णय घेतला आणि मी करतो म्हणे काम करण्याचं. त्याचं एक असं ओसाड पडलेला असा अंधारी वाडा, ज्यात भयंकर सर्प, विंचू, विषारी अशी ना काहीतरी हिंस्र पशु, अशा अंधारी वाड्यामध्ये तो घेऊन गेला प्रल्हादाला आणि तिथं सोडलं, अडा बंद केला आणि संपून टाकणार. आता तो काय जिवंत राहणार नाही. तो प्रयोग त्याने केला,
दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यपाने विचारलं, काय झालं का प्रयोग यशस्वी, संपला का? नाही म्हणे तो, म्हणजे ते आनंदात त्याचं चाललेला आहे, त्याही प्रयोगात काही नाही. एक जण म्हणू लागला मी प्रयोग करतो. त्याने 8वा प्रयोग करायचा निर्णय घेतला आणि त्याने सांगितलं की आता मी त्याला संपवतो. नेलं काय ना म्हणे, माझा साधा प्रयोग आहे. काय त्याने नेलं आणि सांगितलं याला खायलाच द्यायचं नाही, खायलाच द्यायचं नाही. असा तड पडून हा मरल, कारण एक एकादशी सहन होत नाही. थोडा वेळ दुपार, थोडं भोजनाला वेळ झाला, 11चं 12 झालेलं सहन होत नाही. तर याला जर खायलाच दिलं नाही तर तडफडून 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 म्हणा. त्याने तो प्रयोग केला. किती दिवस होऊन गेले तरी प्रल्हादाला काहीच परिणाम नाही, काहीच अशक्तता नाही, सशक्तपणा सुना आनंदात तो नामचिंतन करतोय. म्हणे आपलंही काम नाही, हा घ्या तुमचा. त्याने परत आणून दिलं, मरत नाही. काय करायचं आता? पुढचा प्रयोग. एक म्हणला मी जतून नेतो. त्याने नेलं प्रल्हादाला आणि हलाहल विष दिलं, हलाहल विष दिलं आणि प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. दररोज सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, वेगवेगळं. याने नाही फरक पडला तर दुसरा, नाही तिसरा. अनेक वेगवेगळे विषारी प्रयोग, हलाहल विष त्याला दिले. परंतु त्या विषाचाही परिणाम काही प्रल्हादावर झाला नाही. त्यातूनही भगवंताने त्याचं रक्षण केलेलं आहे. विषतेही अमृत पाही, नजळे नबळे नव्हे काय विषतेही अमृत पाही. विष देखील त्या ठिकाणी प्रल्हादाला मारू शकलेलं नाहीये. आता काय करायचं? हिरण्यकश्यपू म्हणतो आहे प्रयोग कोणता करावा याला मारण्याचा? तर एक जण पुढे आला आणि म्हणला मला हा प्रयोग सुचतो आहे, आपण आता याला असं करू, नागपाशाने बद्ध करू आणि समुद्रामध्ये टाकून देऊ. नागपाशाने बद्ध केलं, समुद्रामध्ये टाकून दिलं. परंतु समुद्रातही टाकून तो लाटाच्या बरोबर आलेला आहे, बाहेर आला, नामचिंतनात दंगवून तसंच चाललेला आहे. आला म्हणे इतक्या लांब टाकलं होतं समुद्रामध्ये, इतक्या खोल याच्यात टाकलेलं होतं, परंतु तिथूनही तो कसा आला काही कळत नाही, काही मेला नाही. हिरण्यकश्यप म्हणतो आता काय करायचं? एक जण म्हणला मी प्रयोग करतो. त्याने प्रयोग करायचं ठरवलं, घेतलेला आहे, घेऊन गेला आणि मोठी एक चिता तयार केली, लाकडं तयार केली, त्याला काडी लावून दिली, अग्नी. या प्रकारे त्या अग्नीमध्ये धगधगत्या ज्वाळामध्ये प्रल्हादाला टाकलेलं आहे. त्या प्रल्हादाने उडी त्यात टाकलेली, प्रल्हादाला टाकलेलं. मोठमोठे ओंडके, मोठमोठे झाडं, मोठमोठ्या आणून टाकतायत. ते जळत आले का? पाहतोय गेला का? नाही म्हणे अजून चालले त्याचं. पुन्हा दुसरे टाकायचे. दिवसभर आटल्या जंगलाची लाकडं, सर्व सॉमिल मधली लाकडं सर्व आणून संपलेली आहे, पण प्रल्हाद काय मेला नाही. प्रल्हाद अग्नीत राखीला जळात, विषाचे अमृत तुझ्या नामे, विषाचे अमृत तुझ्या नामे. प्रल्हाद अग्नीत राखीला जळात, विषाचे अमृत तुझ्या नामे, विषाचे अमृत तुझ्या नामे. प्रल्हाद अग्नीत रक्षिला जळात, विषाचे अमृत तुझ्या नामे. विष दिलेलं त्याचं अमृत झालं. अग्नीत टाकलं तरी काही नाही,
नामचिंतन करतोच आहे. का रे प्रल्हादा, तो ज्याने विडा उचलला होता ते सर्व एवढं सरपण एवढं संपलं, सामील सर्व गेलं तरी याला काहीच नाही. का रे तुला काय भीती वाटत नाही? तो म्हणतो भीती वाटायचं काय कारण आहे? राम नाम जपताम कुतो भयम. राम नाम जपत असताना भय कुठलं? याला हिरण्यकश्यपूला कळलं होतं आता एवढ्या मोठं झालं तिथे नसेल, राग झाले असेल, राग. तो आला प्रत्यक्ष पाहायला, हिरण्यकश्यपू आला आणि विचारतो, काय रे तो तर अजून दिसतो, तो चांगला चाललाय त्याचं तिथे, का रे तुला काय भीती वाटत नाही? एवढे प्रयोग केले जहाल तरी तो म्हणतो राम नाम जपताम कुतो भयम सर्व ताप शमनैक भेषजम. सर्व ताप शमनैक भेषजम रामनाम. सर्व तापाचं शमन करणारं रामनाम असं मी करतो आहे, त्यामुळे मला याची भीती नाही. बघा ना बाबा पिताश्री, बघा पश्य तात मम गात्र सन्निधौ पावकोपी सलिला येते धुना. विठ्ठल 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 विठ्ठल. जे जे पवाडे गरजती नाम प्रल्हादाच्या चित्ती जळता बुडता घाती राखे हाती विषाचे. हे पवाडे गरजती नाम प्रल्हादाच्या चित्ती जळता बुडता राती राखे हाती विषाचे. जे जे पवाडे गरजती नाम प्रल्हादाचे चित्ती जळता बुडता घाती राखे हाती विषयाचे. हे सर्व प्रयोग करतायत तरी तो काय प्रल्हाद मरत नाही. शेवटी काय करावं म्हणून हिरण्यकश्यपूने पुन्हा हाक मारली. हाक मारल्यानंतर सांगितलं आता याच्याकरता कोणता प्रयोग करायचा. सांगितलं आता याच्याकरता प्रयोग असा करायचा, जो हिमालयाचा बर्फाचा अतिशय मोठा भाग आहे, बर्फच बर्फ भरपूर, त्या बर्फ प्रदेशात याला टाकून द्यायचं बस. म्हणून अतिशय बर्फ प्रदेशामध्ये प्रल्हादाला टाकून दिलेलं आहे. तरी त्याचं नामस्मरण चालू आहे, त्या प्रदेशातून तो बाहेर आलेला आहे, काही झालेलं नाही, तिथूनही रक्षण केलं. आता काय करावं म्हणून विचार करतायत. तर त्यावेळेला लक्षात आलं की आता एक आपण करूया, याला मारण्याकरता वायूला सांगू आणि प्रचंड वादळ निर्माण केलं जाईल. आणि त्या प्रचंड वादळामध्ये पर्वत देखील उडून जात आहेत. असा वादळाचा मोठा झपाटा असतो, त्याला सोडायचं म्हणून तसं प्रचंड वादळ निर्माण केलं, त्याच्यात त्याला टाकलेलं आहे. तर त्याच्यातूनही त्या वादळातून ते सुनामी लाटाकीमध्ये आलेलं वादळ कुठलं सारखं बुडवलं, बरंचसं संपवलं, इकडून तिकडे गेलं, सर्व नष्ट झाले. अनेक जण मृत्युमुखी पडले, पण प्रल्हाद काही मृत्युमुखी पडला नाही. प्रल्हाद वाचलेलाच आहे. नामस्मरण तो करतोच आहे, चालूच आहे. आता काय करायचं? एक शेवटचा प्रयोग म्हणजे माझ्या लक्षात आला आहे, ते करायचं. म्हणून एक मोठा शक्तिशाली असुर तो आलेला आहे, असुर, आणि तो म्हणतो आहे मी याला संपवण्याचं काम करतो. मग त्याने काय केलं? प्रल्हादाला नेलं, मोठा पर्वत असा उचलून आणला आणि त्या पर्वताच्या खाली त्याला दाबलं. पर्वताने दाबलेलं आहे. पर्वताने दाबूनही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही.
उलट तोच बाजूला झाला आणि प्रल्हाद बाहेर आला. विठ्ठल 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 हो. अनेक प्रकारे असे जवळजवळ 14 प्रयोग प्रल्हादाला मारण्याचे केले तरी प्रल्हाद मरण पावला नाही. भगवंताने दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी दैत्या घरी रक्षी प्रल्हादा दैत्या घरी प्रल्हादासी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज शेवटी भगवान विचार करू लागले याचे प्रयोग चालूच राहणार. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा प्रयोग. औषधं सांगणारे फार येतात, फक्त आपल्याला रोग व्हायला पाहिजे की जो येतो तो सांगतो हे तुम्ही करून बघा, याचा अमक्याला गुण आलेला आहे, हे करून बघा त्याचा अमक्याला गुण आलेला आहे. औषधं सांगणारे फार असतात. कोण काय येतंय कोण काय येतंय आणि ते सांगणारा हा ऐकत राहणार हिरण्यकश्यपू आणि तो प्रयोग करत राहणार. त्यात माझ्या प्रल्हादाला किती त्रास होणार, माझ्या प्रल्हादाला किती पीडा होणार. आता नको नको नाही, यालाच संपवून टाकलं पाहिजे म्हणजे ही कायमची पीडा संपली जाईल, माझ्या प्रल्हादाचं रक्षण होईल. म्हणून भगवंताने काय ते हिरण्यकश्यपूला बुद्धी दिली. म्हणतो आता बाद झाले प्रयोग, बाद झाले. कोण याचं रक्षण करतं इतकं काय झालं काय प्रकार आणलं प्रल्हादाला समोर. का रे इतके मी जहाल प्रयोग करतो तरी तू मरत नाही का बरं, याचं काय कारण आहे. प्रल्हादाने सांगितलं मला वाचवणारा आहे म्हणून मी मरत नाही. म्हणे तुला कोण वाचवतंय. म्हणे ज्याने तुम्हाला अजून वाचवलंय. अजून त्याच्या मनात ना आलं तुम्हाला मारण्याचं, त्याच्या मनात नाही आलं, त्यानेच तुम्हाला वाचवलंय. ज्याने तुम्हाला वाचवलंय जो या विश्वाचं रक्षण करणारा तो भगवान विष्णू, तोच माझं रक्षण करतो आहे. म्हणे तो आहे कुठं, मला तर कुठं दिसत नाही इकडे आणि तुझं तर रक्षण होतंय, तो दिसत नाही मला, आहे कुठं. प्रल्हाद म्हणतो तो नाही कुठं, तो नाही कुठं. एरू म्हणे जळी स्थळी काष्टे पाशाने आहे वनमाळी जेथे तिथे, तो सर्व ठिकाणी आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाहीये, सर्व ठिकाणी हो, सर्व ठिकाणी. मग खांबात आहे का, मग जो सर्व ठिकाणी आहे तो खांबात का नाही. खांबात आहे असं म्हटल्यानंतर लगेच त्या दुर्जनाने त्या खांबावर लाथ मारलेली आहे. खांबावरी मात मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, लाथ मारिली समीनारायण प्रगटला, समीनारायण प्रगटला, स्वामीनारायण प्रगटला, स्वामीनारायण प्रगटला. खांबावरील लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. तो माझा विष्णू सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी तो माझा रक्षण करतो आहे. म्हणून आजपर्यंत त्याने माझं रक्षण केलेलं आहे. गजेपि विष्णु भुजगेपि विष्णु, जलेपि विष्णु ज्वलनेपि विष्णु, गजेपि विष्णु भुजगेपि विष्णु जलेपि विष्णु ज्वलनेपि विष्णु, त्वयि स्थितौ दैत्य मयि स्थितश्च. तो विष्णू तुमच्या ठिकाणी स्थित आहे
आणि तो माझ्या ठिकाणी स्थित आहे. विष्णुर सर्वम दैत्यगणापिच, तो विष्णू परमात्मा सर्व ठिकाणी या दैत्यगणात तो आहे, हत्तीत तो आहे, अग्नीत तो आहे, पाण्यात तो आहे, सर्व ठिकाणी तोच आहे. आणि त्याने माझं आतापर्यंत रक्षण केलेलं, तो सर्व ठिकाणी आहे. खांबात आहे, खांबात आहे, लगेच लात मारली, भगवान तिथून प्रगट झाले. कसे काय बरं, कसे काय झाले? होते म्हणून. तो नाही कुठं. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तींच भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुत रूपमुद्वहन स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, निजभृत्य भाषितम सत्यम विधातुम, आपल्या भक्ताने बोललेलं वचन सत्य करण्याकरता. आणि व्याप्तींच भूतेषु अखिलेषु चात्मनः, अखिलेषु भूतेषु आत्मनः व्याप्तीम, सर्व प्राणीमात्रामध्ये आपली व्याप्ती आहे हे सिद्ध करण्याकरता, आपल्या भक्ताचं बोललेलं वचन सत्य करण्याकरता भगवान त्या स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम, मृग नाही का मनुष्य नाही, त्याला जोवर ब्रह्मदेवाकडे त्याला मला मरण येऊ नये म्हणून मागितलेलं होतं, त्याच्यातून मार्ग काढण्याकरता भगवंतांनी हे नृसिंह रूप धारण केलं आणि प्रगट झाले. माणसाकडून नको, देवाकडून नको, तर नृसिंह रूप धारण केलं. आत नको, बाहेर नको, उमऱ्यावर घेतलं, वर नको, जमिनीवर नको, मांडीवर घेतलं. शास्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, नखाने, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, सर्व त्यांनी जे जे काही अटी घातलेल्या होत्या, असं मला मरण नको, तसं मला मरण नको, तसं म्हणून भगवंताने सर्व हो हो म्हणत चाललं का हरकत नाही. किती डबे तू जोड, इंजिन भक्कम यायला ओढायला. तर या प्रकारे भगवंत त्या खांबातून प्रगट झाले आणि भक्त प्रल्हादाचं जी शेवटची अवस्था, भगवान अक्राळ विक्राळ असं ते नृसिंह रूप धारण करून आले. मांडीवर घेतलं, उमऱ्यावर घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या नखाने त्याला संपवलं. प्रल्हाद कारण स्तंभी अवतार केला, विदारुनी दैत्य प्रेम पाना पाजिला, विदारुनी दैत्य प्रेम पाना पाजिला. प्रल्हाद कारण अवतार केला, विदारुनी दैत्य पाना पाजिला, विदारुनी दैत्य प्रेम. प्रल्हादा कारणे स्तंभे अवतार केला, विदारुनी दैत्य प्रेम पाना पाजिला. हिरण्यकश्यप विदारीला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. हिरण्यकश्यप विदारीला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. हो, हिरण्यकश्यप विदारीला, भक्त प्रल्हाद रक्षिला. दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी. अशा प्रकारे भगवंताने दैत्याच्या घरी जन्माला आलेला हा प्रल्हाद, परंतु तो भक्तिनिष्ठ नामनिष्ठ म्हणून भगवंताने त्याचं रक्षण केलं. अनेक जहाल प्रयोगातूनही भगवंताने त्याचं रक्षण केलेलं आहे.
म्हणून भगवान हा दैत्यातला एरवी दैत्यकुळ साचो कार्य परी इंद्रई सरिनला हे उपरे भक्तीचेनी अथिलेपणे दैत्य देवासी आणले उणे माझे नृसिंहत्व लेणे जयाचे महिमे तो प्रल्हाद गामजसाठी. अशा प्रकारे त्या प्रल्हादाचं रक्षण दैत्याच्या कुळात जन्माला आलेल्या प्रल्हादाचं रक्षण भगवंताने केलं. म्हणून आपल्या जीवनात भक्ती का असली की आपण कोणत्याही कुळात जन्माला आलेलो कसे असो कुठले उंची कुठले नीचपणा कसाही समाजामध्ये जो मानला जातो तो भगवान तो पाहत नाही. भगवान फक्त पाहतो ते भावभक्ती आणि तिष्ठे भावभक्ती देखोनिया. तुका म्हणे बहार घातलिया वरी होईल काही वारे नारायण. भगवान करो आपल्या सर्वांना या प्रकारची श्रद्धा निर्माण होऊन विश्वास निर्माण होऊन सर्वजण हे धैर्य धारण करून याला नेस्तनाबूद करून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.